परतीच्या पावसामुळे शेती पिकांसह फळभाज्यांच्या पिकांना सुद्धा फटका बसलेला आहे। केजमध्ये टोमॅटो पिकाचा चिखल झालेला आहे। मदतीसाठी सरकारकडे शेतकरी मागणी करतायत आणि याच शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी। तर बीडमध्ये शेती पिकांचं एकीकडे नुकसान झालेलं आहे। परतीच्या पावसामुळे शेती पिकांसह फळभाज्यांना सुद्धा याचा फटका बसलेला आहे। शेती पिकांचं अतोनात नुकसान झाल्यामुळे आता सरकारने तातडीची मदत द्यावी अशी एकच मागणी शेतकऱ्यांची आहे। बीडच्या केजमध्ये टोमॅटो पिकाला याचा प्रचंड फटका बसलाय। पिकाचा अक्षरशः चिखल झाल्याचं चित्र आहे आणि मदतीसाठी सरकारकडे आता शेतकरी वारंवार मदत करतायत। काहीशी भावुक प्रतिक्रिया सुद्धा शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। आमच्या हातात आता काहीच नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी आम्हाला सर्वतोपरी मदत द्यावी असं एक आवाहन शेतकऱ्यांनी सरकारला केलंय। केजमध्ये टोमॅटो पिकाचा चिखल झालेला पाहायला मिळतोय। आमचे प्रतिनिधींनी याचा आढावा घेतलाय, आपण तो पाहूयात। पारंपरिक शेतीला बगल देत पिंपळगाव येथील शेतकऱ्यांनी जे आहे ती फळभाज्यांची शेती केली होती। मात्र गेल्या 2 दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे हे पीक जे आहे काढणीला आलेलं पीक नाहीसं झाल्याचं बघायला मिळत आहे। मी पिंपळगाव येथील एका फळबाग शेतामध्ये उभा आहे। हे टोमॅटोचं पीक आहे। हे पीक जे आहे पूर्णरित्या नाहीसं झालेलं आहे। या परतीच्या पावसाने शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास पूर्णरित्या नाहीसा झाला आहे। काही शेतकरी माझ्यासोबत आहेत, काय सांगाल किती खर्च आलता या लागवडीसाठी? या लागवडीसाठी साधारण 80 ते 90 हजार रुपये खर्च आला होता। खर्चावर चालू होता अनेक वेळ। पहिल्यांदाच टमाटर तोडायला आलेलं होतं, पण हे 2 दिवसाच्या पावसानं होतं त्याचं नव्हतं झाले। साधारण ती 4 ते 5 ते 6 लाख रुपये आम्हाला ह्या प्लॉटमध्ये भेटतील अशी अपेक्षा होती, पण या पावसानं सगळं हे टमाटर बांधावर फेकायसारखे झाले। पूर्ण माल खराब झालाय। काय स्वप्न बघितली होती, काय मेहनत केली होती आणि दसरा दिवाळी हा सण तोंडावर आहे आणि ही पिकं जे आहेत ही पूर्णतः नाहीशी झाली आहेत। काय पावसामुळे दिवाळी ह्या वर्षी तर साजरी करण्यासारखीच नाही। तर हे पीक असं आहे की ह्याला तर कोण घेणार तर नाही, पण जनावर सुद्धा खाणार नाहीत। ह्याला बांधावर फेकावं लागणार आहे, कारण ह्याला काही भाव पण आता पाऊस असलं झालंय। हे पावसानं सगळं 2-3 दिवस पाऊस लागून राहिला, त्याच्यामुळे सगळं नुकसान झाले। आणि मेहनत तर काय लावणीपासून शेतकऱ्याची आता पावसा पाण्याचं माणसं येतात, खुरपणी ते भरपूर असतं, ह्याला औषधं भरपूर वापरतात। त्याचं नुकसान तर आता त्यांनी सांगितलंच आहे आम्हाला, किती आम्ही लागवडीला किती खर्च आला काय ते। नक्कीच या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जीवापाड जपलेली ही पिकं आज पाण्यामुळे मातीत गेली आहेत, काय सांगा? खूप मेहनत घेतली, ह्याची लावलं, आता हे काय असं सडून गेले, बांधावर टाकायची पाळी आली। आता कशाची दिवाळी हे साजरी करण्यात येत नाही, काही नाही। 2 दिवसाच्या पावसामुळे हे पीक सगळं बांधावर टाकावं लागतं। पारंपरिक शेतीला बगल देऊन शेतकऱ्यांनी जी ही फळबाग फुलवली होती, ही फळबाग अक्षरशः हा परतीच्या पावसाने नाहीशी झाल्याचं बघायला मिळत आहे। कुठंतरी सरकारने या शेतकऱ्याला उभारी देण्यासाठी मदत करावी अशी मागणी देखील आता शेतकरी करताना दिसत आहेत। NDTV मराठीसाठी मी आकाश सावंत, बीड।